दिल्लीवाल्यांना काय दाखवतोय तू ताकद? टोटल देशाच्या लोकसंख्येमध्ये तुमची ताकद किती किती टक्का तुमचा? त्यामुळं महाराष्ट्रातला ओबीसी सोड, पण देशातला ओबीसी एकत्र आला तर तुझं काय होईल? आणि तू दिल्लीला कशाला जातोय? अरे तू तिकडं अमेरिकेत, युगांडामध्ये, स्वित्झर्लंडमध्ये जा, तिकडं तुझी गरज आहे. तर तुझं ज्ञान किती अफाट आहे. तुला इंटरनॅशनल आरक्षण पॉलिसीचा तू अभ्यास कर, रिझर्वेशन पॉलिसीचा. जगामधल्या 119 देशामध्ये आरक्षण दिलं जातं. ते सत्ताधाऱ्यांना नव्हे, राज्यकर्त्यांना नव्हे, डॉमिनंट कास्ट असणाऱ्या माणसांना नव्हे, त्या देशामधल्या. तू खरं तर तू दिल्लीच्या लायकीचा नाही, तू अमेरिकेच्या लायकीचा आहे. तिकडे स्वयंघोषित ओबीसीचा नेता, स्वतःला समजणारा लक्ष्मण हाक्या काय बोललाय बघितलं का? याला सध्या ना याची परिस्थिती नाजूक आहे. याला लवकरात लवकर ऍडमिट करावं लागते चांगल्या मोठ्या अस्पतालमध्ये. का माहिती का? तू कोणाला सांगतो लोकसंख्या, तुझं जे रिझर्वेशनचा जो काही तुझा अभ्यास आहे तू कोणाला सांगतोय? किती लोक आहेत तुझ्या मागं? 1 2 3 आणि 4. ते लोक सुद्धा तुझ्या डायलॉग बाजीला हसतायत बरं का. खरं सांगतो तुला, बघा नाही तर हसत नाहीत तर बघा. कळलं का? कोणाला सांगतो? कोण आहे तुझ्या मागं? तू कोणाच्या जीवावरती एवढ्या उड्या मारतोय? आणि मराठ्यांना तू अमेरिकाला, ऑस्ट्रेलियाला, स्वित्झर्लंडला, तुला काय करायचं? आम्ही कुठं जाऊ आम्ही दिल्ली दौरा झाल्यावर आम्ही तिकडं पण जाऊ. काही घेणं देणं का तुला? ओबीसीचं आरक्षण बचाव तुझा हा लढा आहे ना, मग मराठ्या कुंकडं का जाईना? तुला काय घेणं देणं? कशा लोकांचा आमच्या जीवावरती फेम मिळवायचा प्रयत्न करतोय? झालंय ना आता, तुलाही कळलंय की तुझं जे दुकान चाललंय ना मराठ्यांच्या जीवावरतीच चाललंय. काहीतरी घेणं देणं होतं का तुला? आम्हाला म्हणतो अमेरिकाला जाऊ आम्ही, येऊ फिरून. अमेरिका त्या नाही त्या अशा सुंदर सुंदर बाया आम्ही बघून येऊ.